नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज दिनांक 7 ऑगस्ट 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज आपल्याला भाजीपाल्याच्या दरामध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते काय हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाची दर पाहायला मिळतील. कोबीची क्वालिटी बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोबीसाठी आज दर जे आहेत कमीत कमी 14 ते 16 रुपयापर्यंत आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला आज थोडंसं कमी झालेले पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावरसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 6 रुपयापासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 14 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला फ्लावरसाठी पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर आपल्याला पाहायला मिळते, परंतु दर जे आहे ते आपल्याला आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडीसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडक्यासाठी आज 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. चवळी शेंगाची क्वालिटी पाहू शकता. तर कमीत कमी आपल्याला 25 ते 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते. वालगवड्याची क्वालिटी पाहू शकता. तर वालगवड्यासाठी आज दर जे आहेत कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला वालगवड्यासाठी दर पाहायला मिळते. कारल्याची क्वालिटी पाहू शकता. तर कारल्यासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपयापासून ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. शेवग्याची शेंगा पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्या शेंगासाठी आज दर जे आहेत ते कमीत कमी 50 ते 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी 75 ते 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळ्यासाठी आज 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 10 रुपयापासून आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळा पाहायला मिळते. बिटाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बिटासाठी आज दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात. तर कमीत कमी आपल्याला 10 रुपयापासून ते जास्तीत जास्त 14 रुपये किलोपर्यंत आपल्याला बिटासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर लहान साईज त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला बिटासाठी आवक पाहायला मिळते. शिमलाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शिमलासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपये किलोपासून आपल्याला शिमलासाठी दर पाहायला मिळतात. राजमाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला राजमासाठी आज दर जे आहेत ते 40 ते 50 रुपये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते. तर कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते. बीन्सची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी आज 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला बीन्ससाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाण्यासाठी आज कमीत कमी 60 ते 70 रुपयेपर्यंत आपल्याला क्वालिटीनुसार दर पाहायला मिळते. पावट्याची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 25 ते 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला पावट्यासाठी दर पाहायला मिळते. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवारसाठी आज दर जे आहे कमीत कमी 50 ते 75 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर दर ही आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. काळं भारताचं वांगा आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भारताच्या वांग्यासाठी आज कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांग्यासाठी आज कमीत कमी 20 ते 30 रुपयेपर्यंत आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपये किलोपासून आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळतात.
तोंडल्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तोंडल्यासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला होते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपये किलोपासून आपल्याला तोंडल्यासाठी दर पाहायला मिळतात. तर काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडीसाठी आज दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 12 ते 14 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. मिरचीची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर साधारणतः मिरचीसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 25 रुपयापासून ते जास्तीत जास्त 36 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर थोडासा कचरा असलेला मिरचीमध्ये, यामुळे आपल्याला या मिरचीसाठी दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळते. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या मिरचीसाठी 36 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांग्यासाठी आज दर जे आहे कमीत कमी 30 ते 40 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतो. क्वालिटीनुसार आपल्याला दर ही जी आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेली पाहायला मिळते. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला वांगं पाहायला मिळते. तर साधारणतः या वांग्यासाठी 20 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता, कमी क्वालिटीमध्ये आपल्याला वांग्यासाठी कमीत कमी 20 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते. कवळ्या आल्याची क्वालिटी पाहू शकता, तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः 25 ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर मिक्स आले आपल्याला पाहायला मिळतात. तर मिक्स आल्यासाठी साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत आपल्याला मिक्स आल्याच्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर पाहायला मिळतो. तर क्वालिटी आपण पाहू शकता. तर कवळे आले, त्याचबरोबर तयार झालेले पक्के आले आपल्याला मिक्स पाहायला मिळते. ते या आलेसाठी साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या आल्यासाठी आज दर जे आहे ते जास्ती असतं. 80 ते 85 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर आवक ही आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात. मुळा 16 रुपये भावाचा आहे. आज मुळाचे काय दर चालू आहेत? 16 रुपये. 16 रुपये. चांगला मुळा. हां, चांगल्या मुळा. तर कमीत कमी साधारणतः कमी क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला काय भाव मिळालेला आहे? लहान साईजमध्ये 13 रुपये 15 रुपये. 13 ते 15 रुपयापर्यंत. कांदाभातची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदाभातसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी लहान साईजमध्ये आपल्याला जोडी दिसते. तर साधारणतः कमीत कमी 7 रुपयापासून ते जास्ती असतं. 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 12 रुपयापर्यंत आपल्याला गड्डीसाठी दर पाहायला होते. पालकची क्वालिटी पाहू शकता. तर पावसामुळे खराब पालक आपल्याला मार्केटमध्ये आलेला पाहायला मिळते. तरीसुद्धा आपल्याला दरामध्ये आपल्याला पालक खराब होण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 7 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 12 रुपयापर्यंत आपल्याला पालकसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर आवक घटल्यामुळे दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते. कोथिंबीरची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर कोथिंबीरसाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 2 रुपयापर्यंत आपल्याला एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. विलायती कोथिंबीर पाहू शकता. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते विलायती कोथिंबीरसाठी कमी पाहायला मिळतात. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः जास्तीत जास्त 10 रुपयापर्यंत आपल्याला एका गड्डीसाठी गावरान कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळते. तर विलायती कोथिंबीरीसाठी कमीत कमी 2 रुपयापासून ते जास्तीत जास्त 5 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतात. शापूची आवक पाहू शकता. त्याचबरोबर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात. तर एका पेंडीसाठी साधारणतः 2 रुपयापासून ते जास्तीत जास्त 5 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला शापूसाठी भरपूर कसरत पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथीसाठी आज क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहेत कमीत कमी 8 पासून ते जास्तीत जास्त 12 रुपयापर्यंत आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळते.